हाय हॅलो नमस्ते. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. चला तर मग आजच्या आपल्या स्टोरीला सुरुवात करूया. सगळ्या नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे वेळोवेळीच्या अपडेट तुम्हाला येत राहतील. मग चंद्रानं तर शशीला रात्री काळजीतच झोपवला आणि आता सकाळ झाली आणि इन्स्पेक्टर बक्षी अजूनही घरी आले नाहीत म्हणून त्यांची बायको काळजीत पडली आणि तिनं पोलीस स्टेशनला फोन केला. पण तिला कळलं की ते पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा नाहीत आणि तिला काळजी वाटायला लागली. मग पोलीस आणि त्यांच्या बायकोला प्रश्न पडला की इन्स्पेक्टर बक्षी गेले तरी कुठं. मग शशी आणि चंद्रा पुन्हा चाळीमध्ये येण्यासाठी निघाले. निघताना चंद्रा मा आणि रविशेठच्या पाया पडली. आता सकाळी सकाळी खूप आल्हाददायक वातावरण होतं आणि त्या वातावरणात प्रवास करताना खूप ताजं तवानं झाल्यासारखं वाटत होतं आणि त्यासोबतच एकमेकांची सोबत. मग काय विचारूच नका. चंद्राला तर खूप छान वाटत होतं आणि हा प्रवास कधी संपूच नाही असं वाटत होतं. आणि गाडीवर बसल्यावर काही अंतर गेल्यानंतर तिनं नाराज असलेल्या शशीच्या खांद्यावर हळूच हात ठेवला आणि शशीनं तिरक्या नजरेनं तिच्या हाताकडे बघितलं आणि तसाच थोडाशा आणि राश आवाजात म्हणाला, चंद्रा थोडी मागे सरकून बसतेस का प्लीज. आणि ती हसून गुपचूप मागे सरकून बसली. आणि शशी फार विचारातच गाडी चालवत होता. त्याचं आजूबाजूला लक्षसुद्धा नव्हतं. आणि पुन्हा गाडी अचानक खड्ड्यात गेली आणि चंद्रा पडणार इतक्यात तिनं त्याला घट्ट मिठी मारली आणि तिची छाती त्याच्या पाठीला चिकटली आणि शशी पुन्हा तिच्याकडे मान वळवून बघू लागला आणि त्याच्या हृदयाची धडधड पुन्हा वाढली. चंद्रासुद्धा तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे बघत होती आणि दोघांनाही तिरक्या नजरेनं फक्त एकमेकांच्या नाकाचे शेंडे फक्त दिसत होते, ज्या नाकाच्या शेंड्यावर सतत राग असतो. आणि तो म्हणाला, तू ठीक आहेस ना, नीट बस, असं म्हणून त्यानं गाडीला किक मारली. तशी चंद्रा पुन्हा त्याच्या मांडीवर हात ठेवून बसली आणि पुन्हा त्यानं जाग्यावर ब्रेक मारला आणि म्हणाला, चंद्रा हात काढ. ती म्हणाली, का? तो म्हणाला, काही नाही, असंच. असं म्हणून त्यानं स्वतः तिचा मांडीवरचा हात उचलून म्हणाला, इथे ठेव खांद्यावर. आणि त्यानंच तिचा हात खांद्यावर ठेवला आणि चंद्रा हसायला लागली. त्याला आता चंद्राची जवळीकसुद्धा नको होती. मग चंद्रा शशी पुन्हा चाळीत आले आणि शशी गप्प होता. चंद्रा मात्र त्याच्याकडे बघत हळूच हसायची. मग ती त्याला म्हणाली, तू काय खाशील? तुला भूक लागली नाही का? आणि शशी रुसून गाल फुगवून म्हणाला, नाही मला भूक. आता त्या मुलीचा सोक्ष लागल्याशिवाय मी जेवणारच नाही. आणि चंद्रा म्हणाली, फारच मनावर घेतलेलं दिसतंय. शशी म्हणाला, मनावर मी नाही, तू घेतलं. चंद्रा म्हणाली, पण ती अजूनही तुझ्या मनात आहे, हे तर बरोबर आहे की नाही? आणि ती बाहेर निघल्याशिवाय मला तुझ्या मनात कशी जागा मिळेल? आधी तिला तिथून बाहेर काढ, तिचे विचार बाहेर काढ आणि मग काय ते बघू. आणि आता हे खा. आणि शशी म्हणाला, नकोच आहे मला. आणि त्यानं सिगारेट काढली आणि पुन्हा तिनं लावलेल्या देवाच्या दिव्याकडे गेला. तशी चंद्रा पटकन गेली आणि देवाचं मंदिर आणि शशी या दोघांच्या मध्ये उभा राहिली आणि म्हणाली, नाही, मी आता तुला हे करू देणार नाही. शशी म्हणाला, कोणत्या हक्कानं? तू मला अडवतेस. त्या मुलीचा सोक्षमोक्ष लागेल तेव्हा तूही माझ्यावर हक्क दाखवायचा, समजलं? आता हो बाजूला. असं म्हणून त्यानं तिला बाजूला ढकलली आणि पुन्हा देवाच्या दिव्यावर सिगारेट पेटवली. आणि चंद्रा चिडून मनात म्हणाली, मसण्या कुठला, नाहीच ऐकायचा. आणि तिनंच देवाला हात जोडले आणि म्हणाली, देवा महादेवा त्याला माफ कर. नाही, त्याला नाही, मलाच माफ कर. कारण आता त्याच्या प्रत्येक पापात आणि पुण्यात मी निम्म्याची भागीदारी आहे. आणि आता कसा बसलाय झुरत माझ्यासाठी आणि मला सारखा त्रास देतो, फाड इंग्लिश मारून आणि खोटं नाटं बोलून. त्याचं काय? आणि मग ती म्हणाली, काय र, नक्की तू तिचं चुंबन घेतलं होतं ना? दुसरं आणखीन काही केलं नव्हतं ना? खरं बोल बरं का? आणि शशी चकित होऊन म्हणाला, मी कधीच खोटं बोलत नाही चंद्रा, मी तिला फक्त किस केला. चंद्रा फार गंभीर चेहरा करून म्हणाली, तसं नाही म्हणत मी, दुसरं काही खरंच केलं नाहीस ना? आणि या घटनेला आता किती महिने झाले? आणि ती गरोदर असेल तर? शशी आता गोंधळून म्हणाला, झाले असतील 2-3 महिने. पण चंद्रा, तू मूर्ख आहेस का? फक्त किस केल्यावर गरोदर नाही राहत कोण. जाऊ दे,
मला ना हे सगळं विचार करून करून माझं डोकं बधीर होत आहे, मी जातो बाहेर असं म्हणून तो बाहेर गेला आणि चंद्रा हसायला लागली. आणि त्या दिवशी दुपारी जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये एक माणूस धावत पळत आला आणि त्यानं पोलिसांना सुद्धा हादरवून टाकणारी बातमी दिली. आणि ताबडतोब पोलीस तिकडं गेले आणि त्यांनी जाऊन पाहिलं तर इन्स्पेक्टर बक्षी तिथं मृत अवस्थेत पडलेले होते. आता ते बघून पोलिसांनी आपल्या आपल्या टोप्या काढल्या आणि बघता बघता ही बातमी सगळीकडे पोहोचली आणि तिथे वास काढत रिपोर्टरसुद्धा पोहोचले. आणि रिपोर्टर प्रश्न विचारू लागले, इन्स्पेक्टर बक्षी इथे मृत अवस्थेत पडलेले आहेत, काय वाटतं तुम्हाला? त्यांचा कोणी खून केला असावा का? हे काम कोणाचं असेल? आणि दुसरे इन्स्पेक्टर म्हणाले, हे पहा, आम्ही आताच काही सांगू शकत नाही, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर सगळं काय ते कळेल. आणि आता ती जागा पूर्ण सील केली. तिथे फक्त त्यांची गण होती ती घेतली आणि पोलीस निघून गेले. आणि इन्स्पेक्टर बक्षीचा खून ही पोलिसांसाठी खूप मोठी धक्कादायक बातमी होती. आणि हा बॉम्ब टाकला होता रवी शेठ आणि शशीनं. आणि आता रवी शेठ आणि शशी सुद्धा याच बॉम्ब ब्लास्टची वाट बघत होते. आणि आता तो कुठे झाला होता आणि पूर्ण पोलीस खातं बुडाला आग लागल्यासारखं पेटून उठलं होतं, कारण पोलिसाचा खून झाला होता ना. पण आता खरा धक्का तर त्यांना पुढं बसणार होता. आता तर फक्त आग लागायला सुरुवात झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनलवर, आकाशवाणीवर सुद्धा सगळ्यांची झोप उडवणारी एक सनसनाटी बातमी पसरली. ती म्हणजे इन्स्पेक्टर बक्षीचा मृत्यू. आणि त्यांची पत्नी रडायला लागली. आता हे तर होणारच होतं. वाईट कर्म करायचं यांनी आणि नातेवाईकांना त्याचा त्रास होत असतो. आणि न्यूज चॅनल आणि न्यूजपेपरचे रिपोर्टर तिथं जाऊन इन्स्पेक्टर बक्षीच्या सर्वात आधी मृतदेह ज्यांनी पाहिला आणि ज्यांनी पोलिसांना कळवलं त्यांची मुलाखत घेत होते. पोलिसांना सुद्धा त्या रिपोर्टरनी भंडावून सोडलं होतं आणि पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन प्रश्न विचारत होते. आणि पोलीस त्यांना उत्तर देता देता वैतागून गेले होते. आणि आता हे काम कोणाचं असावं याचा अंदाज होताच पोलिसांना. आणि आता पोलिसांना सुद्धा शशीवर दाट संशय होता, कारण गणपतीचा विसर्जन मिरवणुकीतून शशी, चंद्रा आणि इन्स्पेक्टर बक्षी एक साथ तिघेच गायब झाले होते. आणि त्या अनुषंगानं रवी शेठवर सुद्धा संशय होता, पण त्यांच्या विरोधात पुरावा काहीच नव्हता. म्हणून पोलीस फार चिडले होते. आणि ही बातमी जशी पसरली तसा शशी पुन्हा रवी शेठकडे जाऊन बसला आणि ती न्यूज वाचून शशी आणि रवी शेठ हसत होते. आणि चहा पीत पीत शशी म्हणाला, बाबा, मेला तो नराधम. आणि आता त्या सगळ्या मुलींच्या आत्म्याला शांती मिळाली असेल ज्यांचं त्यानं शोषण केलं होतं. आणि रवी शेठ चिंतित होऊन म्हणाले, अजित, हा फक्त एक राक्षस मेला, पण असे अनेक राक्षस आहेत जे अजूनही जिवंत आहेत. आपल्याला जो दिसला आपण त्याला संपवला. आणि मी काय म्हणतो, आता तू थोडे दिवस रिलॅक्स राहा, बाकीच्या कामासाठी आपली इतर पोरं आहेतच. आणि शशी म्हणाला, मग बाबा मी गावाला जाऊ का? तसे रवी शेठ गप्प झाले आणि म्हणाले, अजित बेटा, तुला कसं सांगू, खरं सांगू का? असं म्हणून रवी शेठने त्यांच्या मनातली भीती त्याला बोलून दाखवली. आणि शशी हसून म्हणाला, बाबा, मी तुमचा बच्चा आहे. मी पोलिसांच्या जबड्यातून त्यांचे दात मोजून आणि तुम्ही म्हणत असाल तर एखादा इथं पोलीस घेऊन सुद्धा येईन. आणि त्यातून कसं निष्ठायचं हे मला चांगलंच माहीत आहे. पण बाबा, माझी खूप इच्छा आहे, मला जाऊ दे ना. रवी शेठ म्हणाले, अजित, एक मुलगा गमावलाय मी, दुसरा नाही गमवू इच्छित. का कुणास ठाऊक बेटा, मला भीती वाटते. आणि मी काय म्हणतो, तू चंद्राला घेऊन कुठेतरी फिरायला जा ना, गावी राहू दे. तसा शशी नाराज झाला. रवी शेठने बघितलं त्याच्या तोंडाकडे आणि म्हणाले, तूही याआधी इतका हट्ट केला नाहीस, काही खास कारण आहे का? आणि शशी त्याच्याही नकळत म्हणाला, हो बाबा, मला त्या मुलीला शोधायचं आहे जिच्यामुळे चंद्रा माझ्यावर नाराज आहे. आणि चंद्राचा विषय निघाला तसे रवी शेठ म्हणाले, अरे हो, डॉली आवडली ना तुला? आणि शशी हसला आणि म्हणाला, बाबा, तुम्ही खूप खूप नॉटी आहात. आता डॉली आवडली पण चंद्रा नकार देते, त्याचं काय? रवी शेठ म्हणाले, आता काय झालं, तू बोललास ना तिला, आय लव्ह यूचा अर्थ सांगितलं का नाही? शशी म्हणाला, सांगितलं, आणि माझ्याबद्दल सगळं खरं खरं सुद्धा तिला सांगणार होतो, पण ती म्हणाली माझा भूतकाळ सुद्धा जाणून घेण्यात इच्छुक नाही ती.
कारण तिचंही माझ्यावर प्रेम आहे. पण असं म्हणून तो गप्प झाला. आणि रवी शेठ म्हणाले, ठीक आहे, तुला सांगायला संकोच वाटत असेल तर मी विचारणार नाही, पण इतक्या फास्ट गावी जाण्याचं आणखीन काही कारण आहे का? तेच आहे ना जे आता तुझ्या मनात आहे. आणि शशी म्हणाला, हो बाबा, तुम्ही बरोबर ओळखलं. मला गावी जाऊन सगळं क्लिअर करायचं आहे आणि मग त्यानंतर चंद्रा तिचा निर्णय देईल आणि मग लग्न. आणि रवी शेठ म्हणाले, फक्त 2-3 दिवस थांब, पूर्ण चौकशी करतो आणि मग तुला सांगतो. तिकडची परिस्थिती कशी आहे ते बघायला हवी अजित. आणि शशी म्हणाला, ओके बाबा. आणि आता गावी जायचं आणि आपण नक्की कोणत्या मुलीला किस केला ते शोधायचं आणि चंद्राला प्रत्यक्ष दाखवायचं. आणि त्यांचं लग्न झालं असेल तिचं तर खूप बरं होईल, किंवा तिनं मला आठवणीत नाही ठेवावं असं शशीला वाटत होतं. आणि रवी शेठ म्हणाले, इन्स्पेक्टर बक्षीनं कबूल केलेले त्याचे गुन्हे, ते पुरावे, त्याचं काय केलंस अजित? आणि शशी म्हणाला, बाबा, योग्य वेळी ते बाहेर येईल. आणि असं काही बाहेर येईल की पोलिसांच्या खाकी वर्दीच्या पाठीमागे लपलेला गिधाडांचा बुरखा फाडून त्यांचा खरा चेहरा समोर येईल आणि पोलिसांचं जीणं हराम होईल. सध्या तरी ते मलाच दोषी समजणार बक्षीच्या मृत्यूसाठी, कारण मिरवणुकीतून मी त्याला गायब केला. आणि त्यांना जे काही इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे ते करू द्या. आणि मग मी पेरून ठेवलेला लँडमाईन उडणार आणि पोलिसांच्या अब्रूच्या चिंधळ्या होणार. आणि ते ऐकून रवी शेठ समाधानानं हसले. आणि शशी त्याच्या थंड आवाजात म्हणाला, बाबा, जस्ट वेट अँड वॉच. आजपर्यंत जी सामान्य जनता पोलिसांच्या वर्दीला बघून घाबरायची आणि सॅल्यूट करायची, आता तीच जनता त्यांच्या तोंडाला काळं फासणार आणि शेंबडं पोरगंसुद्धा पोलिसांना घाबरणार नाही, बघाच तुम्ही. आणि रिपोर्टर कुत्र्यासारखे त्यांच्या वर्दीचे लचके तोडणार आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळं प्रशासन हादरून जाणार. आणि असा फुलप्रूफ प्लॅन तयार आहे माझा. आणि रवी शेठ म्हणाले, आणि पुन्हा पोलीस आणि रवी शेठ आणि अजितचा नाद नाही करणार, असं म्हणून दोघेही हसायला लागले. आणि आता पोलिसांवर या बातमीने प्रचंड प्रेशर आलं होतं. इन्स्पेक्टर बक्षीच्या मृत्यूनं इथे पोलीसच सुरक्षित नाही तर सामान्य जनता कशी सुरक्षित असेल असे प्रश्न उपस्थित केले जात होते. आणि हायकमांडची तातडीनं मीटिंग बोलवण्यात आली. आणि SP, मुंबईच्या SPंना सगळे न्यूजपेपर घेतले आणि टेबलवर फेकले आणि त्यांच्यावर आग पाकड करत म्हणाले, वाचा वाचा या बातम्या. पोलिसांवर किती नामुष्कीची वेळ आली आहे. इन्स्पेक्टर बक्षीचा खून होतो. इतक्या गर्दीतून, गणपतीच्या मिरवणुकीतून, इतक्या पोलिसांची फोर्स असताना एक गुंड इन्स्पेक्टरला उचलून घेऊन जातो. आणि बाकीचे पोलीस काय झोपा काढत होते का? सांगा, काय करत होता तुम्ही? त्यांचा खून होतो आणि आपण काहीच करू शकत नाही. किती टीका होते आपल्यावर, वाचा. असं म्हणून मुंबईचे SP आणि कमिशनर सगळ्या अधिकाऱ्यांना खूप खूप बोलत होते आणि म्हणत होते, आय वॉन्ट रिझल्ट. मला तो अजित हवा आहे. पण आता खरी गंमत तर इन्स्पेक्टर बक्षीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर येणार होती. आणि पोलिसांच्या सगळ्या वितर्कांना आणि संपूर्ण बक्षी प्रकरणालाच नवीन कलाटणी मिळणार होती. मग आता पुढच्या एपिसोडसाठी तुम्हीही एक्सायटेड आहात ना? थँक्यू सो मच.